नमस्कार. केंद्र सरकारची महाराष्ट्रासाठी गुड न्यूज. राज्यात 2 नवीन रेल्वे मार्गे बनणार, शेतकऱ्यांना होणार फायदा. नेमकी काय आहे बातमी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. केंद्र सरकारने रेल्वे मंत्रालयाच्या माध्यमातून 3 मोठ्या रेल्वे तयार करण्यासाठी ही मंजुरी दिली आहे. या रेल्वे मार्गांना पूर्ण करण्यासाठी 7,927 कोटी रुपयांची तरतूद ही करण्यात आली आहे. यातील 2 रेल्वे मार्गांचा हा महाराष्ट्रामध्ये समावेश आहे. रेल्वेने मंजुरी दिलेल्या 3 प्रकल्पांमध्ये जळगाव मनमाड चौथा रेल्वे मार्ग 160 किलोमीटर, भुसावळ ते खंडवा तिसरा आणि चौथा रेल्वे मार्ग 131 किलोमीटर आणि प्रयागराज ते मणिपूर तिसरा रेल्वे मार्ग 84 किलोमीटर या प्रकल्पांचा हा समावेश असल्याची माहिती ही मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मेंद्र मिनी यांनी भुसावळ येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिली. या रेल्वे मार्गांना मंजुरी मिळाल्यामुळे या मार्गांवरून होणाऱ्या माल वाहतूक आणि प्रवासी वाहतुकीला चालना मिळणार आहे. तसंच या मार्गावरच्या प्रवासी गाड्यांची संख्याही वाढणार आहे. कामामुळे स्थानिक रोजगार निर्मिती, पर्यटन स्थळांनाही चालना मिळणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापन धर्मेंद्र मीना यांनी दिली आहे. महाराष्ट्रासह 3 राज्यातील 7 जिल्ह्यातून जाणाऱ्या या महामार्गामुळे रेल्वेचे जाळे 639 किलोमीटरने वाढणार आहे. उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मालाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी मुंबई प्रयागराज मार्गावरील गर्दी ही कमी होणार असल्याचा दावा वैष्णव यांनी केला आहे. 4 वर्षात हे प्रकल्प पूर्ण होणार आहे असंही सांगण्यात आलं आहे. दरम्यान हा प्रस्तावित प्रकल्प मुंबई प्रयागराज वाराणसी महामार्ग अतिरिक्त प्रवासी गाड्या चालवण्यासाठी कनेक्टिव्हिटी हा वाढवणार आहे. तसंच याचा फायदा नाशिक, त्र्यंबकेश्वर, खंडवा, ओंकारेश्वर आणि वाराणसी, काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंगांना जाणाऱ्या यात्रेकरूंना तर होईलच, त्यासोबतच प्रयागराज, चित्रकूट, गया आणि शिर्डी येथील धार्मिक स्थळांवरील पर्यटनावरही देखील वाढणार आहे असं सरकारने सांगितलेलं आहे. या प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील जागतिक वारसा स्थळ असलेली अजिंठा एलोरा, देवगिरी किल्ला, रेवा किल्ला, यावळ अभयारण्य, योतवा धबधबा, सिरगड किल्ला यांसारख्या विविध आकर्षणाचे केंद्र असलेल्या ठिकाणी पर्यटनाला चालना देण्याचा विचार हा आहे असंही सरकारने नमूद केलं आहे. मनमाड ते जळगाव दरम्यान 160 किलोमीटर लांबीची चौथी रेल्वे लाईन टाकली जाणार आहे. यावर 2,773 कोटी रुपये खर्च येणार आहे. भुसावळ ते खंडवा या मार्गावर 131 किलोमीटर लांबीची तिसरी आणि चौथी रेल्वे लाईन ही टाकली जाणार आहे. यावर 3,514 कोटी रुपये खर्च होणार असल्याची माहिती सरकारने दिली आहे. धन्यवाद.